शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्य शासनाने नव्याने नगर शहरासाठी 85 कोटी रुपये तसेच भिंगारसाठी 9 कोटींचा निधी असा एकूण 94 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। अहमदनगर शहरात मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी राज्य शासनाने नव्याने 85 कोटी रुपयांचा निधी तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी 9 कोटींचा निधी असा एकूण 94 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे नगर शहरासह भिंगारला देखील आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकासाचे नगरकरांना मोठे गिफ्ट मिळाले आहे। या निधीमुळे नवीन उद्याने, क्रीडांगणे, चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नगर शहराकरता पुन्हा एक 94 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या तिजोरीतनं या नगर शहरापर्यंत आज पोहोचलेला आहे। कालच रात्री त्याचा GR देखील आपल्या नगराला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची जी काही सन्मान्य नगरसेवक मंडळी आहेत त्यांनी जी सुचवलेली कामं होती या सगळ्यांच्या कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून 44 कोटी रुपये हा इतका निधी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुचवल्याप्रमाणे प्राप्त झालेला आहे। आणि पुन्हा जी मोठी रस्ते आहेत DP रोड ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्यांकरता देखील जवळपास 50 कोटी रुपयाचा निधी हा आपण वेगवेगळ्या कामांकरता सुशोभीकरण असेल, छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या समाधी या ठिकाणी पुतळ्याचं स्थळ असेल त्या ठिकाणच्या स्थळाकरता देखील निधी मिळवलेला आहे सुशोभीकरणाकरता। त्याचप्रकारे विस्तभाग महालाकरता जसं पूर्वी काही निधी उपलब्ध केला तो सुशोभीकरणाकरता तर अजून 2 कोटी रुपयाचा निधी त्या परिसरामध्ये देखील आपण मंजूर केलेला आहे। अशा विविध रस्त्यांच्या कामाच्या बरोबरीनं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवराव मंदिराशेजारी जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे तर ते देखील जवळपास मोठ्या रकमेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तो देखील निधी तसा मंजूर झाला आहे। तशाच धर्तीवरती शहर वाढतं आहे, वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून जे आपलं वाढत्या उपनगरातलं एक गंगा उद्यान आहे, गंगा उद्यानच्या मागे देखील मोठी महानगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा, त्या जागामध्ये देखील आता एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जिथं ऑलिम्पिक खेळाडू घडले पाहिजेत असा जो काही आमचा एक मानस आहे तर त्या प्रकारे तिथं देखील आता मान्यता आपल्याला शहराकरता मिळालेली आहे। अशी वेगवेगळी कामं नगरसेवकांनी सुचवल्याप्रमाणे प्रत्येक काम आज सरकारच्या माध्यमातून नगर शहरापर्यंत आणि नागरिकांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल अशी सगळी कामं आज घेण्यात आली आहेत। त्यामुळे राज्य सरकारचे मी मनपूर्वक या ठिकाणी खरं तर इतका मोठा निधी हा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। या परिषदेला उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, संपत बारसकर, संजय चोपडा, विनीत पाऊल बुधे, अजिंक्य बोरकर, निखिल वारे, कुरेशी, विजय गव्हाळे, आरिफ शेख, प्रकाश भागानगरे आदींची उपस्थिती होती। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।